श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुभ दिवस. मित्रांनो, आज आपण अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचार पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, आयुष्यभर सोबत असून सुद्धा जवळ कधी बसत नाहीत. एकाच घरात असून सुद्धा संवाद साधत नाहीत. एका घरात असून सुद्धा एकमेकांना दिसत नाहीत. हरवला तो आपापसातला संवाद, जिव्हाळ्याचा संवाद. एकमेकांना दोष देऊन नित्य चाललेत वादविवाद. धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही. धाव धाव धावतो आहे, दिशा मात्र कळत नाही. हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. मित्रांनो, इतके जगून झालं, पण जगायलाच वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी, कशालाच कशाचा मेळ नाही. मित्रांनो, एक क्षण येईल असा, घेऊन जाईन हा श्वास. अर्ध्यावरच थांबलेला असेन जीवन प्रवास. पण दोस्तांनो, अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर आयुष्याला डोळे भरून बघून घ्या. तर मित्रांनो, या कवितानंतर अतिशय सुंदर विचार पाहणार आहोत. नक्कीच विचार करा. काहीच अशक्य नाही. जे गेले ते सोडून द्या. जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुख सुविधा उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे. समोरून वार करणारा शत्रू जरी असला तरी पाठीमागून वार करणारा हा आपलाच असतो. मरण यातना सहन करून तुम्हाला बाप होण्याची सुख जी स्त्री देते तिच्यासाठी एवढेच करा. कुटुंबात तिला आदर आणि सन्मान द्या. समोरच्या व्यक्तीच्या चुकीवर कितीही रागवलात तरी चालेल, पण तिने तुम्हाला जे प्रेम दिले त्याच हक्काने तुम्ही तिला माफ करणे हे पण गरजेचं असतं. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्याच नसण्याची पोकळीही जाणवत असते. खोटी शपथ घेतल्याने माणूस मरत नाही, पण मरत असतो तो विश्वास. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे. आयुष्यामध्ये जे तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जातात त्यांचाच मान राखा. कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे वाईट बोलणारे खूप असतात. गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीत तसेच मनातून उतरलेले काही जण पुन्हा मनात भरत नाहीत. संकट आल्यावर कधीही कुणाची मदत मागू नका. कारण लोक मदत तर करतात पण चार चौघात बोलूनही दाखवत असतात. आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड करतो ना ती कारणे शेवटी आपल्याबरोबर राहत नाहीत. मग राहून राहून मनात येतं काहीच नव्हतं तेव्हाच आपण किती सुखी होतो. समजून घेण्याची अपेक्षा ही सगळ्यांकडून कधीच नसते. ती असते फक्त आपल्याच माणसांकडून. ज्यांची नीती चांगली असते त्यांचे नशीब कधीही वाईट नसते. आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आलं की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता ही कधीच भासत नाही. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते ते स्पीड कमी करायचं असतं. इतकंच नाही तर क्षणभर थांबायचं सुद्धा असतं. गृहिणी शांत आणि तृप्त असली की वास्तूचं मंदिर व्हायला वेळ लागत नाही. आयुष्य एक प्रवास आहे, स्पर्धा नाही. त्यामुळे आयुष्याकडे आयुष्य म्हणूनच बघा, स्पर्धा म्हणून नाही. सततचा वाद, सततची भांडणे यामुळे दोघांच्या मनामध्ये, नात्यांमध्ये कायमचं अंतर पडत जातं. मग नातं नुसतं दिसायला आणि दुनियेला दाखवायला एवढेच उरतं. जवळ असूनही मनामधलं अंतर मात्र खूप वाढत जातं आणि मग कधी कधी मजबुरी म्हणून अशा नात्यात राहावं लागतं. आपलं कोणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजायचं आपला उत्कर्ष होतोय. बिनधास्त जगणे हे सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींच्या कवडीमोल भावात लिलाव हा करावाच लागतो. स्वतःला एवढे कठोर बनवायचं की कोणी बोललं की पागळायचं नाही आणि कुणी दुखावलं तरी नाराज व्हायचं नाही. पुस्तकांपेक्षा माणसं वाचली की ज्ञान मिळतं. पुस्तक माहिती पुरवतात पण चालती बोलती माणसं मात्र माहित्या पल्ल्यात खूप काही देतात. एखादी व्यक्ती तुमची काळजी घेते
की त्याला तुमची गरज आहे म्हणून नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास व्यक्ती असतात म्हणून. नात्याला विश्वासाचं सर्टिफिकेट असल्याशिवाय नात्यामध्ये आनंदाचे रंग चढत नाहीत. तर मित्रांनो, आजचे सुंदर सुविचार आवडले असतील तर लाईक करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.